वाऱ्याच्या हाये गाणी घोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी याला माझा जेवर सूर्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन काढूनी याला माझा वाघर. हॅलो नमस्कार. तर आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि सकाळी ब्लॉग शूट करायला वेळ नाही मिळाला. भावार्थाला सुट्टी होती पण मला ऑफिस होतं. सो आत्ता आली आहे मी ऑफिसवरून. आता वाजले 5:30 आणि घरी आली आणि मी असा मस्तपैकी वन पीस घातलेला आहे कारण माझ्याकडे साडी होती त्याचाच मी ऑरेंज कलरचा वन पीस स्टिच करून घेतलेला आहे. सकाळी भावार्थाने इथे उत्तमाची अशी पूजा केलेली आहे, तुम्ही बघू शकता अधिष्ठानाची. आता मला आहे संध्याकाळी ऑर्डर मेकअपची एक. सो आता मी चालली आहे ऑर्डरला आणि तुम्हाला आवाज येत असेल इथे समोर ग्राउंडमध्ये प्रोग्राम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल. त्याचबरोबर आज मम्मी पप्पांची वेडिंग ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे. 39th वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. सो एक्सायटेड आहे. ऑर्डरवरून आली की मी तिकडे देखील जाणार आहे. आम्ही आणि भावार्थ आम्ही दोघी तिकडे जाऊ. सो बघू आता ब्लॉग कसा बनतोय. सो स्टे ट्यून गाईज. मी आलेली आहे ताईंकडे आणि आज आपण त्यांचा करणार आहोत मेकओव्हर. सो डोंट वरी, बी सिम्पल आणि सोबर असा मेकओव्हर तुमचा करून देणार आहे. सो एक्सायटेड आहात ना? हो ना. सो यांच्याकडे आहे डॉगी आणि मी खूप घाबरली होती आल्यानंतर कारण मी लहानपणापासून खूप घाबरते. सो आता त्यांनी त्याला बांधून ठेवलेलं आहे. हो काय नाही, चला आता आम्ही आता मेकअपला सुरुवात करणार आहोत. तर हा आहे ताईंचा बिफोर मेकअप लुक. सो आज मी मेकअपचा फर्स्ट टाइम ब्लॉग बनवतीये आणि सगळ्यात अगोदर आपण CTM करून घेतोय. CTM म्हणजे क्लिन्झिंग टोनर वापरलाय त्याच्यानंतर आणि आता मॉइश्चरायझर, जेणेकरून फाउंडेशन व्यवस्थित बेस होतो आपला. सो मॉइश्चरायझर थोडंसं आपल्याला बऱ्यापैकी ड्राय होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर मग मी याच्यावरती फाउंडेशन अप्लाय करणार आहे. सो आता मी लावते त्यांना फाउंडेशन. वरती बघा ना, डोळे ओपन करून वरती. स्माइल. हा करा ओपन डोळे. सो ब्लशर लावून झाल्यानंतर आता मी लावतीये हायलायटर. आणि आता मी करायला घेतलाय आय मेकअप. पकडतात ते ताई असं. डोळे बंद करा आणि वरती. त्यांना जास्त हेवी मेकअप नको आहे, सो त्याच्यामुळे मी लाईट मेकअपच करते. त्यानंतर मी आता शिमर लावते आणि शिमर मी कधी बोटानेच लावते कारण ब्रशने ते व्यवस्थित अप्लाय होत नाही. सो ह्यांच्या साडीमध्ये आहे थोडासा गोल्डन शेड, तर थोडासा गोल्डन शेड अप्लाय करते.
डोळे ओपन नका करू, मी सांगेल आता ते. सो आता मी करते हेअरस्टाईल. आणि मी ताईंना सांगायला विसरली की हेअर ऑइल करू नका, ऑइलिंग करू नका हेअर्सला. सो त्याच्यामुळे आता आम्ही हेअरस्टाईल थोडीशी डिफरंट करतोय, बट इट्स ओके. छान होईल ही पण हेअरस्टाईल. बडा मम्मी कशी दिसते? मस्त. आवडली मम्मीची हेअरस्टाईल? आणि हेअरस्टाईल तर चालू आहे. अरे तुम्ही असं म्हणता 2011ला माझं लग्न झालंय. माझ्या वेळेस सुद्धा मेकअप आर्टिस्ट आम्ही नव्हतं ठेवलं. तेव्हा कुठे एवढा ट्रेंड होतो. टोचत नाही ना? मी पण एकदा केलं जेव्हा आमची होती अॅन्युअल फंक्शन तेव्हा. टोचत नाहीये ना? टोचली तर सांगा, काढेल मी लगेच. कारण ते पूर्ण वेळ मग तुम्हाला पण अनकम्फर्टेबल होईल. टोचत नाही ना? हो, नाही तेच म्हणूनच एवढं पिना लावते. तर हा आहे ताईंचा फायनल लुक. सो कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा हा माझा मेकओव्हरचा ब्लॉग कसा वाटला. कसा वाटला ताई मेकअप? आवडला ना? नक्की. थँक्यू सो मच. सो ही आहे आमची दीदी आणि दीदीने मला हेल्प केली आहे ब्लॉग बनवण्यासाठी. Like, सो comment, थँक्यू. share. येस, थँक्यू सो मच दीदी. तर ऑर्डर वरून आता आली आहे मी घरी. त्यांनी मस्तपैकी चहा वगैरे केला आणि खरंच खूप छान वाटतं ही आपुलकी बघून की मी फर्स्ट टाइम त्यांना भेटली, पण त्यांनी इतका छान माझा पाहुणचार केला ना. मस्तपैकी चहा वगैरे ठेवला आणि त्यांना एवढी घाई असताना देखील त्यांनी तेवढ्या घाईमध्ये त्यांना जायचं होतं एका प्रोग्रामला त्यांच्या ऑफिसच्या कार्यक्रमासाठी, पण तरी त्यांनी मस्त माझा पाहुणचार केला. सो ही आपुलकी बघून खरंच खूप छान वाटतं की खरं असंच वागावं. मी स्वतः तशीच आहे की माझ्याकडे कोणी फर्स्ट टाइम जरी ओळख असेल माझी तरी पण मी खूप आपुलकीने बोलते सगळ्यांशी आणि मला आवडतं असं केल्याने. मला असं वाटतं की आपण समोरच्यालाही आनंद देतो आणि इन रिटर्न आपणही आनंदी होतो. त्यामुळे ऑटोमॅटिकली आपण हॅपी राहतो आणि मला आवडतं असंच राहायला. सो मी जशी आहे तशीच मला समोरची लोक बरेचदा मोस्ट ऑफ टाइम भेटतात. सो काही नाही, मस्त ऑर्डर झाली आणि आता भावार्थ खेळून आलेला आहे. अंघोळ वगैरे केली आहे त्याने. मी आल्यानंतरच आता फ्रेश होईल कारण परत ड्रेस वगैरे चेंज करायला नको. सो काय नाही, आता मस्तपैकी आम्ही केक वगैरे घेऊ. भावार्थ मी आणि मम्मीकडे जाणार आहे. मम्मीने बनवलंय जेवण. सिम्पलच जेवण असणार आहे कारण पप्पांचं मी व्हिडिओमध्ये नाही दाखवलं, पण पप्पांची तब्येत ठीक नव्हती. पप्पांचं एक छोटंसं ऑपरेशन झालेलं आहे. छोटं नव्हतं, बऱ्यापैकी मोठं होतं ते ऑपरेशन. बट मी जसं की माहिती आहे, मी निगेटिव्ह गोष्टी आमच्या लाईफमधल्या जास्त करून नाही दाखवत. जे जे छान छान पॉझिटिव्ह असेल मी तेच दाखवते. सो भावार्थ होतोय आता इथे रेडी आणि त्यामुळे आता जेवण आमचं सिम्पलच असणार आहे कारण स्वीट पण पप्पांना खायचं नाही. पप्पांना डायबेटीस
आहे आणि तो डायबेटीस मध्यंतरी खूप जास्त हाय झाला होता, त्यामुळे त्यांना खूप त्रास झाला. ते ॲडमिट होते. त्यानंतर त्यांचं ऑपरेशन सुद्धा झालेलं आहे. जसं की मगाशी सांगितलं, मम्मी पप्पांची आज आहे 39th वेडिंग अॅनिव्हर्सरी. 39th इयर कंप्लीट झाले मम्मी पप्पांना एकत्र. सो आज छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत आम्ही घरातल्या घरामध्ये. आणि आता आम्ही केक घेऊन जाऊ आणि ते चॉकलेटच आवडतो आम्हाला. हा द्या. मस्त होता. मी दिला ना रिप्लाय व्हॉट्सअपवर परवाचा. हा द्या. मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी आहे. ते हे लावा ना. तसं वालं. नको मम्मी पप्पांची लिहिता येईल का त्याच्यावरती? हो स्ट्रीप आहे ना. तिसरं नाही तेच आहे. तिखट तसं काय झालं. केक खाल्ला का? त्रिशूनी केक खाल्ला का? खाल्ला का केक? तिला माहितीये रिअल मध्ये थोडी खातोय आपण. थँक्यू. ग्रंथाच्या वाटेची बोल एकदा. Anniversary.
हा थँक्यू. बघ कशी फॉर्नर ग्रंथा कुठे ग्रंथा ग्रंथा कुठे ग्रंथा कुठे